पिता पुत्र के नाम से जाने जाने वाले 5 जिले के प्रभारी गोपी किशन बजोरिया और परभनी और हिंगोली के आमदार विप्लव बजोरिया ने परभनी शहर में दौरा किया। यहां के वार्ड मेंबर और पदाधिकारी इनकी बैठक ली। परभनी के सावली विश्राम गृह में 12 दिसंबर 2023 को शिवसेना के प्रभारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे के करीबी गोपी किशन बजोरिया और उनके सुपुत्र विधान परिषद आमदार विप्लव बजोरिया इनका स्वागत किया गया। शिवसेना जिला प्रमुख वेंकटराव शिंदे भव्य दिव्य पुष्पहार डालकर भव्य सत्कार किया गया। उस वक्त वहां पर नदीम खाजी, माजी नगर सेवक एडवोकेट मुजाहिद खान, शेख अहमद, नागेश सोनपसारे, आखिर खाजी, टीका खान देशमुख, मागासवर्गीय जिला प्रमुख धमदीप भाऊ रोडे, महिला जिला प्रमुख गीताताई सूर्यवंशी, उप जिला प्रमुख प्रहलाद होंगे पाटील, मानिक पोंडे, विधानसभा प्रमुख बाळासाहेब पानपट्टे, तालुका प्रमुख अहमदास मदने, बंडू चव्हाण, युवा तालुका प्रमुख हरिभाऊ भरोसे, चेतन चारण, उप शहर प्रमुख राज वाघमारे, वैभव भैया काकड़े, हज्जू भाई शेख, नरेश खैराजानी, वैजनाथ शहाने, कृष्णा कानड़े, दत्ता काकड़े, नागेश काकड़े, सदा शिंदे, परमेश्वर चोपड़े वो पदाधिकारी, कार्यकर्ता और शिव सैनिक मौजूद थे। इन सभी ने गुलदस्ता देकर स्वागत किया। आमदार विप्लव बजोरिया ने प्रतिक्रिया देते हुए कहा, महाराष्ट्र के मुख्यमंत्री एकनाथ शिंदे और खासदार श्रीकांत शिंदे इन्होंने परभनी जिले के विकास के लिए 70 करोड़ की निधि अभी तक दी है और किसी भी पक्ष का नगर सेवक हो, हमने सभी को समान निधि दी परभनी विकास के लिए और आने वाले समय में भी निधि देंगे, ऐसा आश्वासन दिया। पत्रकार भवन के लिए 50 लाख का निधि भी देंगे बोलते हुए कहा कि मातृभूमि पेपर 55 साल पुराना है, वाशिम बुल्ढाना अकोला न्यूज पेपर है। मैं इच्छुक हूँ पत्रकार सभागृह के लिए, आप लोग जगह ढूंढ कर दे। और क्या कहा आइए जानते हैं। जय महाराष्ट्र, नमस्कार। आपले महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री माननीय श्री एकनाथजी शिंदे साहेब आणि युवा नेतृत्व माननीय श्रीकांतजी शिंदे साहेब यांनी परभणीसाठी नगरविकासमध्ये भरघोस निधी दिलेला आहे। आम्ही प्रत्येक नगरसेवक ते कोणत्याही पक्षाचे असो असं नाही, आमचे शिवसेनाचे आम्ही प्रत्येक नगरसेवकाला समान निधी वाटप केलेला आहे आणि कमीत आम्ही परभणी शहरा विकासासाठी कमी आतापर्यंत 70 कोटीचा निधी सर्वांना दिलेला आहे। तुम्ही ते नगरसेवकांना विचारू शकतात की प्रत्येक प्रभागामध्ये सगळं कामं विकास कामं सुरू आहे आणि प्रत्येक नगरसेवक निधीबद्दल संतुष्ट आहे आपल्या प्रभागामध्ये। पुढचा अजेंडा कसा राहील? काय सांगितलं? पुढचा अजून निधी किती आणणार? नक्की आम्ही जास्तीत जास्त परभणी शहरासाठी निधी आणू। इथे नवीन उद्योजक तयार होणार आहे आणि लोकांचे जे अनेक वर्षापासून काम रेखाडलेले आहे ते नक्कीच पूर्ण होणार आहे सगळ्या प्रभागामध्ये आपल्या। परभणीच्या नागरिकांना काय आव्हान करू? मी परभणीच्या नगरपालिका एकच आवाहन करतो की जे काही कामं आपल्याला अपेक्षित आहे ते त्याचे तुम्ही आराखडा बना आणि आपला परभणी शहर कशा पुढच्या भविष्यामध्ये येणाऱ्या 5-6 वर्षांमध्ये कसं सुंदर दिसू शकतो आणि इथले स्क्वेअर्स आणि ब्युटिफिकेशन कसं असू शकतो याचा तुम्ही आराखडा रेडी करा। ते आम्ही शिंदे साहेबांकडे आपण पाठपुरावा करून ते नक्कीच परभणीसाठी डेव्हलपमेंटसाठी पूर्ण फंड आणू आणि तो आराखडा मंजूर करू। परभणी और हिंगोली की मीडिया के लिए क्या काम आप करने वाले और यहाँ पर आप किस तरह का निधि इन लोगों के लिए देने वाले? पहिल्यांदा तर मी ते हे सांगतो, मी पण मीडियाला रिलेटेड जुळलेला आहे। माझाही दैनिक मातृभूमी हे कमीत कमी 95 वर्ष जुना एक न्यूजपेपर आहे जे अकोला बुलढाणा वाशिम आणि अमरावतीमध्ये आहे आणि पत्रकारांसाठी मी हेच सांगतो की मी एक त्यांच्यासाठी सभागृह बनणं इच्छा व्यक्त करत आहे। तुम्ही मला एखादी लँड जागा दिली तुम्ही शोधून तर आपण ते एक फॉलोअप करून कलेक्टर आणि CM साहेबाला फॉलोअप करू आणि त्याच्यासाठी मी 50 लाख तुम्हाला फंडी देतो सभागृहासाठी, पत्रकार सभागृहांसाठी।